हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. योगी यांची शिकवण. लाओत्से ओवीचा समारोप करताना सांगतो की यास्तव योगी अतिवर्ज करतो, अपव्यय टाळतो, अहंकाराला दूर ठेवतो. योग्यालाही आजच्या अत्याधुनिक जगात सर्व सुखसोयींचा निश्चितच चांगला उपयोग होतो. तसा उपयोग तो करतो आणि त्याने तो तसा करावाही. परंतु यात फार मूलभूत फरक आहे. वाहन उपलब्ध आहे, पैसे आहेत, म्हणून त्यात इंधन भरून विनाकारण भटकू नये. वाहनाचा उपयोग आवश्यक ते कर्म सुकर व्हावे यासाठी जरूर करावा. आहे म्हणून त्याचा अहंकार बाळगू नये. अतिवर्ज करावे. कामाशिवाय वस्तू जगताचा उपयोग करू नये. वस्तू सर्वांसाठी आहेत. आज विनाकारण इंधन वापरले नाही तर उद्या त्या अत्यावश्यक असताना उपयुक्त होईल. त्याची कमतरता आणि चणचण भासणार नाही. या विश्वात ताओने प्रत्येकाला पुरेसे ते सर्व काही अगोदरच उपलब्ध करून ठेवलेले आहे. येथे कशाचीही कमतरता आणि चणचण नाही. जर प्रत्येकाने त्याला अत्यावश्यक इतकेच वस्तुजगत वापरले तर ते सर्वांना अगदी सहजच व्यवस्थित पुरेल इतके निश्चितच उपलब्ध आहे. परंतु अहंकारामुळे मानव बढाई मारतो आणि आपण इतरांपेक्षा कोणीतरी निराळे आहोत हे सिद्ध करायला जातो. त्यामुळे त्याच्याकडून अवास्तव आणि विनाकारण वस्तुजगताचा वापर होतो. ताओने घालून दिलेले नियम तो त्याच्या अहंकारामुळे तोडतो. कोणी सुट्टीत काश्मीरला गेल्याचे सांगितले की तो ऐकणारा मत्सरी होतो आणि तो पुढील सुट्टीत सिंगापूरला जातो. हे ऐकून तो पहिला पुढील सुट्टीत युरोपची सफर करून येतो. कशासाठी हे सर्व चालले आहे? तर अहंकार जोपासण्यासाठी. यात आपण या सुंदर वसुंधरेचा विनाकारण दुरुपयोग करत आहोत याचे भान राहत नाही. आपण तिला लवकरच भिके कंगाल करत आहोत हे लक्षात आल्यावर तिचा योग्य उपयोग करायचे बंधन घालून न घेता आम्ही तिच्याशी प्रतारणा करून इतर ग्रहावर राहायला जायचे मनसुबे रचून त्याची तयारी करत आहोत. योगी यांची शिकवण जितकी अद्भुत आहे तितकीच त्यांची शिकवण्याची पद्धतही अद्भुत आहे. भौतिकात मानव इतरांना शिकवून बदलायला जातो. तो सर्वांना बदलण्याचा चंग बांधतो. त्यासाठी तो साम दाम दंड भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब करतो. त्यासाठी कायदे नियम केलेले आहेत. पोलीस खाते नेमलेले आहे. न्यायालये स्थापन केलेली आहेत. शिक्षेची सोय म्हणून तुरुंग बांधलेले आहेत. सर्वांना शिक्षणाची सोय करून तो थांबत नाही. त्यासाठी सक्ती करतो. सर्वांनी साक्षर व्हावे यासाठी अभियान राबवतो. आध्यात्मिक मार्ग पूर्ण निराळा आहे. योगी इतरांना बदलायचा प्रयत्न करत नाही. तो स्वतः बदलतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. स्वतःच्या वर्तनामधून तो अप्रत्यक्ष शिक्षण देतो. ज्याला घ्यायचे त्याने घ्यावे. तो कोठेही हस्तक्षेप करत नाही. त्याचा विश्वास असतो की प्रत्येकाला ताओने खास तयार केले आहे. वॉर्निंग अगेन्स्ट द यूज ऑफ फोर्स. ही who by Tao purposes to help the ruler of men will oppose all conquest by force of arms, for such things are won't be rebound. Where armies are, thorns and brambles grow. The raising of the great host is followed by a year of death. Therefore, a good general effects his purpose and stops. He dares not rely upon the strength of arms. Effects his purpose and does not glory in it. Effects his purpose and does not boast of it. Effects his purpose and does not take pride in it. Effects his purpose as a regrettable necessity. Effects his purpose but does not love violence. For things age after reaching their prime. That violence would be against the Tao, and he who is against the Tao perishes young. बळजोरी विरुद्ध इशारा. ताओ तत्व प्रणालीप्रमाणे जो राज्यकर्त्याला सल्ला देतो तो लष्कराच्या जोरावर जय प्राप्त करायला विरोध करतो. कारण अशा प्रकारे मिळवलेला जय मिळवलेल्यावरच अभ्यस्तावरच उलटतो. जेथे लष्करी राजवट असते तेथे काटे आणि काट्याची झाडे झुडपे उगवतात. जेथे लष्कर तैनात केले जाते तेथे यथाकाळी
वर्षभरातच दुष्काळ, महागाई थैमान घालते. यास्तव समंजस सेनापती त्याच्या लष्करी कारवाईचा हेतू सफल झाल्यावर तेथेच थांबतो. तो कधीही लष्कराच्या जोरावर विसंबून राहत नाही. तो त्याचा हेतू सफल झाला तरी त्याची प्रतिष्ठा करत नाही. तो त्याचा हेतू सफल झाला तरी त्याची बढाई मारत नाही, त्याचा गर्व करत नाही. एक अत्यावश्यक म्हणून नाईलाजाने कारवाई करून तो आपला हेतू सफल करतो. तो आपला हेतू सफल करतो, परंतु तरीही कधीही हिंसेला प्रोत्साहन देत नाही. कारण कोणतीही गोष्ट त्याच्या अत्युच्च टोकाला पोहोचली की यथाकाळी ती तेथून खाली घसरते. हिंसा ताओ तत्व प्रणालीच्या विरुद्ध आहे आणि जो ताओ तत्व प्रणालीच्या विरुद्ध असतो त्याचा विनाश लवकरच होतो. जगातील एकमेव महाउपद्रवी प्राणी. या जगातील सर्वात जास्त एकमेव महाउपद्रवी प्राणी कोण असेल तर तो म्हणजे मानव आहे. या जगात जगाच्या मुळीच लायकीचा नसणारा जर कोणी प्राणी असेल तर तो मानव आहे. या जगात सर्वात जास्त बंधने घालायच्या लायकीचा कोण प्राणी आहे तर तो मानव आहे. मानव विध्वंसक आहे. निसर्गाच्या विरुद्ध आचरण करण्यात पटाईत आहे. जगाच्या ऱ्हासाला एकमेव कारण आहे. या जगाची जराही उन्नती न करणारा प्राणी मानव आहे. या जगाचा मानव नाश करत आहे. इतकेच नव्हे तर तो महाकृतघ्न आहे. मांजर परवडले, कारण असे म्हणतात की मांजर मालकाला नव्हे तर घराला दार्जिणे असते. मालकाने घर सोडले तरी ते घर सोडत नाही. त्या घरात जे कोणी येईल त्यासोबत ते राहते. मानव उलट्या काळजाचा आहे. आपले घर अस्वच्छ झाले तर आपण ते साफ करतो, नादुरुस्त झाले तर आपण ते दुरुस्त करतो, त्याची देखभाल करतो. आपण घर बदलत नाही. मानवाने ही पृथ्वी घाण केली आहे. आता तो ही पृथ्वी सोडून इतर ग्रहावर राहायला जाण्याची सिद्धता करत आहे. पृथ्वी पुन्हा स्वच्छ करावी, त्यासाठी स्वतःचे आचरण सुधारावे, पृथ्वीची नैसर्गिक अवस्था टिकवावी, तिच्या कलेने आपण जगावे, आपल्या भोगापवर्गतेला मुरड घालावी, हे किंवा असे विचार त्याला सुचत नाहीत आणि कोणी सुचवले तरी ते त्याला रुचत नाहीत. स्वतःच पृथ्वी नापीक करून आता तो इतर ग्रहांचा शोध घेत आहे. तेथेही तो हेच करणार आहे. परमतत्व हे किती सहन करील? ते एक दिवस असा काही दणका देईल की येथील सर्व काही नष्ट करून ते सर्वस्वाची पुनर्बांधणी करील. मानव आपल्या हाताने स्वतःच खड्डा खणत आहे. त्यात त्याचाच पाय कायम करता जायबंद होणार आहे. परमतत्व मधून भूकंप, सुनामी, वादळ, वणवा, अतिवृष्टी इत्यादी चुणूक दाखवून मानवाला जागे करत आहे. परंतु भोग प्रवृत्तीमधून मानव कधी जागा होईल असे दिसत नाही. मानव पृथ्वी खणून तिच्यामधून तिच्या अस्तित्वाला आवश्यक ती खनिजे उकरून काढत आहे. महाभयावह आणि महाविध्वंसक अशी अस्त्रे वापरून तो पृथ्वीचा धनधान्य पिकवणारा कस नष्ट करत आहे. सजीवाला सर्वात जास्त अत्यावश्यक असा प्राणवायू, की ज्याच्याशिवाय सजीव एक क्षणभरही जगू शकत नाही असा प्राणवायू तो निर्माण करणारी या पृथ्वीवरील एकमेव वनस्पतीसृष्टी तो नष्ट करत आहे. इतर सजीव भूक लागली असताना अन्न म्हणून किंवा संरक्षण करण्यासाठी म्हणून कोणी हल्ला केल्यास प्राणी ठार मारतात. इतर वेळी कोणी प्राणी कोणावर हल्ला करत नाहीत. गंमत म्हणून प्राण्यांना ठार मारणारा तसेच स्वजातीला ठार मारणारा मानव हा एकमेव प्राणी आहे. त्याला युद्धाची लज्जत आहे, खुमखुमी आहे. भंजनामध्ये तो पुरुषार्थ मानतो. भंजनासाठी अस्त्रे शस्त्रे निर्माण करतो. मानव हा जगातील एकमेव महाविकृत आणि महाउपद्रवी प्राणी आहे. हरि ओम.